हॅलो डॉक्टर आरुतोष, हेल्दी लाईफस्टाईल फॅमिली. तुम्ही पण वेट लॉस करताय किंवा वेट मॅनेजमेंट करताय का? तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. विंटर सीझनमध्ये आपल्याला सगळ्यांनाच सूप घ्यायची खूप जास्त क्रेविंग्स होते. तर आज आपण बनवणार आहोत फ्रेश स्वीट कॉर्न सूप रेसिपी. अजिबात मिस करू नका, खूप इंटरेस्टिंग रेसिपी आहे. चला तर मग पाहूया काय काय करायचंय. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. स्वीट कॉर्न सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य पुढीलप्रमाणे: बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरून घेतलेलं आलं आणि लसूण, बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरून घेतलेली परसबी, बारीक चिरून घेतलेलं गाजर, बारीक चिरून घेतलेला कांदा आणि उकडून घेतलेला मका. मका उकडल्यानंतर त्याचे दाणे रिमूव्ह केलेले आहेत. मका मिठाच्या पाण्यात उकडल्याने मीठ जे आहे ते मक्याच्या दाण्यांमध्ये चांगलं उतरतं. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे मिरपूड आणि मीठ आणि थोडंसं तूप. मी इथे पॅन गॅसवर ठेवलेला आहे. त्यामध्ये मी घेते अर्धा चमचा तूप. तूप चांगलं पॅनला ग्रीस करून घ्यायचं आहे. त्यामध्ये ॲड करते बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेलं आलं आणि लसूण. फ्लेम हाय ठेवायची आणि हे परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत बारीक चिरलेला कांदा. त्याला सुद्धा तुपावर चांगलं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून सूपला तुपाचा छान असा फ्लेवर येणार आहे. कांदा तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा चांगला परतून झाला की मग आपण यामध्ये बारीक चिरलेल्या भाज्या ॲड करायच्या आहेत. शिमला मिरची, त्यानंतर परसबी, त्यानंतर बारीक चिरलेलं गाजर. आता या सगळ्या भाज्यांना तुपावर चांगलं परतून घ्यायचं आहे. परतल्याने भाज्या चांगल्या क्रिस्पी लागतात आणि त्यांचा क्रंच येतो सूप पिताना. भाज्या इथे चांगल्या परतून झाल्यात. आता आपण पॅनला लीडने कव्हर करून घेऊया आणि एक 4-5 मिनिटं चांगली वाफ काढून घेऊया. तुम्ही बघू शकताय भाज्यांना चांगली वाफ आलेली आहे. सुगंध अप्रतिम येतोय. आता यामध्ये मी ॲड करते मक्याचे दाणे. दॅट इज आवर स्वीट कॉर्न. तुम्ही स्वीट कॉर्नला ॲज इट इज घेऊ शकताय किंवा तुम्ही मिक्सीमध्ये याला बारीक करून मग याची प्युरे घेऊ शकताय. मला मक्याचे दाणे जे सूपमध्ये लागतात क्रंची, ते फार आवडतात. त्यामुळे मी मक्याचे दाणे ॲज इट इज घेतलेले आहेत. याला चांगलं परतत राहायचं आहे. मका हा एक चांगला सोर्स आहे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्सचा आणि डायटरी फायबर्सचा. मक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आयरन, कॅल्शियम मिळतं आपल्याला. आता यामध्ये ॲड करूया साधारण 1 ते 1.5 चमचा मीठ, पाव चमचा मिरी पूड आणि या मिश्रणाला पुन्हा एक छान असं परतून घेऊया. आता यामध्ये घेऊया उकळून घेतलेलं 2 ग्लास पाणी. तुम्ही आयदर उकळून घेतलेलं पाणी घेऊ शकताय किंवा यामध्ये व्हेजिटेबल स्टॉक किंवा उकडलेल्या भाताचं पाणी म्हणजे राईस स्टॉकसुद्धा घेऊ शकताय. या दोन्हीने सुद्धा हे सूप अजून थोडं पौष्टिक होण्यासाठी मदत होते. मी उकळून घेतलं हे पाणी आणि हे 2 ग्लास पाणी ॲड करून भाज्या मी त्यामध्ये चांगल्या उकडून घेणार आहे. मका पुन्हा एकदा चांगला उकडून घेणार आहे.
त्यामुळे भाज्यांचा आणि मक्याचा अर्क यामध्ये उतरणार आहे. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. गॅस मी मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे. याला आपण लीडने कव्हर करूया आणि अजून एक 5 ते 10 मिनिटं शिजू देऊया. अधूनमधून लीड आपण काढून घ्यायची आहे आणि सूपला थोडं हलवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकताय सूपवर एक बारीक कोटिंग आलेलं आहे वरती. त्याला आपण रिमूव्ह करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण ॲड करूया फ्रेशली चॉप्ड कोथिंबीर. आता या उकळत्या सूपमध्ये आपण थोडंसं अजून टेस्ट आणण्यासाठी ॲड करणार आहोत ऑरेगॅनो आणि मिक्स हर्ब्स. ऑरेगॅनो आणि मिक्स हर्ब्स तुम्हाला कोणत्याही बेकरी दुकानात इझिली मिळून जातील. सूपला थोडं थिक करण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. त्यामध्ये मी ॲड केलं आहे थोडं गरम पाणी. याला मी मिक्स करून त्याची स्लरी बनवते आणि ही स्लरी आपण सूपमध्ये ॲड करणार आहोत थिकनेस देण्यासाठी. तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नस्टार्चसुद्धा घेऊ शकता. सूप थोडं थिक झालं तरच त्याची कन्सिस्टन्सी चांगली राहणार आहे. आता याला एक चांगला मिक्स देऊया आणि मग गरमागरम सर्व करूया. थंडीमध्ये सगळ्यांसाठी पौष्टिक असं स्वीट कॉर्न अँड व्हेजिटेबल सूप तयार आहे. तुम्ही पण घरी करून पहा आणि आस्वाद घ्यायला विसरू नका. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.